जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तर आज मी आले शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी. आपण पाहू शकता जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यालगत शिवजन्मभूमी शाश्वत पर्यटन जत्रा पाहायला मिळते. तर या व्हिडिओतून आज आपण घेणार आहोत या जत्रेचा आनंद. या जत्रेमध्ये तुम्हाला इतिहासकालीन बरंच काही पाहायला मिळणार आहे. जुन्या पारंपरिक कलाकारांच्या कला, सर्व गड किल्ल्यांची माहिती, लाकडापासून वेगवेगळ्या प्रकारे तयार केलेली कलाकुसर, पेंटिंग्स, त्याचप्रमाणे शिवकालीन शस्त्रे पाहायला मिळणार आहेत. तसेच शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग चित्ररूपातून पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या राजांच्या काळातील नाणी संग्रह व त्याविषयी माहिती, वन्य प्राणी व वनस्पतींचे संरक्षण याबद्दल माहिती आणि विशेष म्हणजे गड किल्ल्यांचे संवर्धन याविषयी माहिती ऐकायला मिळणार आहे. पण हे सर्व पाहत असताना तोंडाला पाणी सोडणाऱ्या पदार्थांचे स्टॉलही आहेत. कधीतरी आस्वाद घेतल्या जाणाऱ्या म्हणजे शेंगोळी, मासवडी, पाटवडी म्हणजे थापटवडी यासारखे पदार्थ आणि इतरही चमचमीत पदार्थांची खाऊ गल्ली पाहायला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या मुलांनाही दाखवा, कारण गड किल्ल्यांची माहिती मुलांना समजणे आजच्या काळाची गरज आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर मात्र भरपूर करा. तसेच फोटोग्राफर सखी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर पाहूया जत्रेची मज्जा. जगनगरमधी बाळगोपाळ सांभाळ
छान फोटो काढायचे, पण आपण काय करतो आपली ते एका चित्राला सर्च करत बसायचे. त्यांच्याकडे पुस्तकं बघा, हे चित्र ते, त्या फुलाचा अर्थ ते, म्हणजे तो अभ्यास. त्या प्रत्येक चित्राला अर्थ आहे, प्रत्येक चित्रा पाठीमागे कथा आहे. संस्था जे की शिवाजी ट्रेल विनायक खोत सर आणि मिलिंद क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनासाठी गेली 7 वर्ष झाली काम करतोय. तर दुर्ग भ्रमंती वगैरे करताना आम्हाला हे जाणवलं की दुर्गांची अवस्था जी आहे ती खूप बिकट झालेली आहे. ती कुठेतरी सुधारण्यासाठी कोणीतरी प्रयत्न गरजेचा आहे. कुणीतरी का, आपण का नाही, या भावनेतून खोत सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हडसर किल्ल्यावरती काम चालू केलं. तर तुम्ही या फोटोमध्ये बघू शकाल, इथं जाण्या येण्याचा मार्ग नव्हता. ज्यावेळेला 2017ला आम्ही गेलो त्यावेळेला इथं अक्षरशः म्हणजे दगडांवरून आपल्या हाईटचे एवढे दगड होते, त्यावर उड्या मारून जायला लागत होते. सो तो रस्ता आम्ही पूर्ण पहिला साफ केला. जाण्या येण्याचा राबता राहावा लोकांचा. 2017 साली महिन्याकाठी हार्डली 10-20 लोक राहायचे ते ट्रेकर, जे हार्डकोर ट्रेकर तेच जायचे. पण आत्ताची घडी बघितलं तर आठवड्याला 200 कमीत कमी लोक तिथं बघण्यासाठी फिरण्यासाठी जातात. वयोवृद्धांपासून लहान मुलांपर्यंत सगळे जातात. पहिले रस्ता साफ केला, त्यानंतर हे बघाल तुम्ही, हे धान्य गोटर आहे. किल्ल्यावरती गेल्यानंतर वास्तू समजून येत नाही. ही वास्तू जी आहे ती टोटली अंडरग्राऊंड आहे. आणि आतमध्ये गेला तर तुम्ही म्हणजे म्हणाल की वास्तू बांधली कशी काय. दगडामध्ये पूर्ण कोरीव काम केलेलं आहे आणि त्यामध्ये धान्य साठवलं जायचं. तर धान्याचा साठवणीचा जो काही विस्तार बघितला तर आपण समजू शकतो हे 2-3 वर्ष पुरेल एवढं धान्य तिथं ठेवलं जायचं त्या किल्ल्यावरती. आणि त्यावरून अंदाज येईल की त्या किल्ल्यावरती किती राबता राहायचं आणि किती लोक असायचे त्यावेळेला. तर धान्य कोटर साफ केलं. तर धान्य कोटरनंतर आम्ही मुख्य जो पाण्याचा स्रोत होता, कमानी टाकी म्हणतो त्याला, ज्याला की टाक्याला कमान पण होती, जशी आपल्या दरवाजाला असते घरी तशी कमान असते. तर ते कमानी टाके नाव होतं त्याचं. तुम्ही बघू शकाल की या हाईटला आता इथं पूर्ण मातीनं भरलेलं होतं. याची रुंदी जी आहे ती 27 फूट रुंद, लांबी जी आहे ती 60 फूट लांब आहे आणि खोली जर बघाल डेप्थ तर ती 15 फूट आहे. म्हणजे जवळपास 2 वर्षापेक्षा जास्त हे पाण्याचं टाकं होतं. आणि ती वरची साफ केलेली का? हा, तर हे सगळं काही गाळ माती जे आहे ते तुम्ही बघाल तर हे सगळं या बाजूला असं साईडला त्याच्या शेजारी टाकलेलं आणि सगळं मॅन्युअली केलेलं आहे. तिथं कुठे मशीन वगैरे नाहीये, मॅनपॉवरच लागलेले सगळं काही केलेलं. त्यामध्ये काम करताना 3 अजस्त्र अशा तोफा सापडलेल्या. या तोफा ज्या आहेत यातली ही जी तोफ आहेत ही जुन्नर तालुक्यामधली, जुन्नर तालुक्यात 7 किल्ले आहेत आपल्याकडे. त्या 7 किल्ल्यांपैकी सगळ्यात मोठी तोफ आहे. जुन्नर तालुक्याच्या इतिहासामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढी मोठी तोफ जी आहे ती आपल्याला सापडली. तोफांचं तोफगाडा लावून प्युअर सागवानी तोफगाडे लावले. हे तोफगाडे लावून आपण लोकार्पण सोहळा केला. त्यानंतर बरेचसे पाण्याची टाकी जे असतील, किल्ल्यावरचे दरवाजे असतील, ते सगळे साफसफाईचे कामं केलेले. तसंच गड तिथं शिवजयंती हा एक आम्ही उपक्रम राबवलेला, ज्याचं की अनुकरण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ज्या काही दुर्गा संवर्धन संस्था आहेत त्यांनी ते अनुकरण केलं. जसं की किल्ल्यांवरती फक्त शिवनेरी म्हणल्यानंतर तिथंच फक्त शिवजयंती, रायगडावरती शिवजयंती साजरी व्हायची. तर तसं न करता शिवजयंती आल्यानंतर फक्त डीजे समोर न नाचता किल्ल्यांवरती जाऊन तिथली जर साफसफाई केली, तिथली निगा राखली तर एक पाऊल पुढे जाऊ शकतो आपण ऐतिहासिक दृष्ट्या. तर आम्ही तिथे केलं शिवजयंती हे चालू केलं आणि त्यातून बराचसा पसरून किल्ल्यांवरती शिवजयंती चालू व्हायला लागला, साजरा व्हायला लागला. तसंच पुढे जाऊन आम्ही फक्त गड किल्ल्यांवरती मर्यादित न राहता आजूबाजूला ज्या काही दुर्गम भागातल्या शाळा असतील तिथे, आता यावर्षी 7 शाळा सिलेक्ट केलेल्या होत्या. मागच्या 5-6 वर्षामध्ये तिथल्या आजूबाजू जेवढे शाळा आहेत त्यांना शाळेच्या सुरुवातीलाच, वर्षाच्या सुरुवातीलाच आपण बॅग वगैरे जे काही दप्तर आणि आतलं सगळं साहित्य लागतं, स्टेशनरी, ते सगळं प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये आम्हाला तिथल्या स्थानिक लोकांचाही तेव्हा सहभाग आणि तेवढा सपोर्ट त्याप्रमाणे मिळतो. 16 जानेवारीला आणखी एक उपक्रम आम्ही साजरा करतो जे की रक्तदानाचा असतो. मागील 4 वर्ष झाले आम्ही हा करतोय. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो त्या दिवशी. त्या सोहळ्याचं औचित्य साधत हा रक्तदान सोहळ्याचा तो कार्यक्रम करत असतो. हे झालं चावण हडसर किल्ला. त्यानंतर आम्ही चावण किल्ल्यावरती मागच्या वर्षी कामाला सुरुवात केली. चावण किल्ल्यावरती जर गेलो आपण तर पायरी मार्ग वगैरे पहिले साफ केला, जाण्या येण्याचा मार्ग लोकांना सुकर करून घेतला. आणि त्यानंतर हे पुष्करणी म्हणून एक वास्तू आहे तिथे. आता पुष्करणी काय असते पहिले ते सांगतो मी, की आपण जर कुठल्याही वास्तूमध्ये पुष्करणीमध्ये गेला तर इकडनं पायऱ्यात उतरण्यासाठी या पायऱ्या तिथं खाली उतरल्यानंतर तिथं स्नान केल्यानंतर आपण उजव्या डाव्या बाजूला जायचं.
जे की सगळे देवकोष्टक आहेत. इथं चांगलं दिसतंय की इथं सगळे देवकोष्ट आहेत. हे 12 देवकोष्टक विष्णुदेवाचे असतात. इथं पूजा केली जाते. नंतर मग शेवटी महादेवाच्या पूजेसाठी आतमध्ये महादेवाचं एकच मंदिर आहे. सो शैव वैष्णव या दोघांचा संगम जो आहे तो या मंदिरांमध्ये मिळतो. अशी जी प्रगल्भ वास्तू आहे ती इतिहासातून लोक पावण्याच्या दृष्टीने होती. त्याची कंडिशन अशी होती, पूर्ण पाण्याने भरलं तर पाणी काढलं मी 2 दिवस तिथं पंप नेऊन वरती 50 किलोचा पंप वरती नेणं पेट्रोलचा काही सोपी गोष्ट नाही. ते घेऊन गेलेलो तिथं काढलं रात्रभर पाणी 2 दिवस. त्यानंतर बघितलं तुम्ही तर शिवजयंती साजरी केली त्यावेळेला पूर्ण मातीनं भरलेली होती. याच्या खाली साफ केल्यानंतर तुम्ही बघाल की हाईट बघाल तर जवळपास 12 फूट खोल आहे. इथं माती होती, इथून खाली पूर्ण 12 फूट खोल होतं. ते साफ केलं. त्यामध्ये म्हणजे महाराजांची कृपा आणखी एक तोफ सापडली, 4 फूट लांब तोफ सापडली. हो, गोळा सापडला साफ करताना तो गोळा सापडला. आणि इंग्रजांच्या काळात त्यांच्या ठासणीच्या बंदुका असायच्या, त्या बंदुकांची बॅरल सापडली. सो असा ऐतिहासिक गोष्टींचा हा जो वारसा आहे तो उजेडात केव्हा येतो, जेव्हा आपण दुर्ग संवर्धन कार्य करतो. फक्त किल्ल्यांवरती भटकंती करणं, फिरणे, दारू पार्ट्या अशा करणे, आजकालची जनता तिकडेच जास्त कल चाललाय. ते न करता जर आपण दुर्ग संवर्धनाकडे जास्त वळालो तर आम्ही स्वतः बघितलेलं, आमच्या डोळ्यांनी जे स्वप्न बघितलं होतं दिवसा ते सत्यात उतरताना बघितलेलं आहे. की ज्या वेळेला आम्ही हडसरला 2017ला गेलो, प्यायची पाण्याची बाटली घरून नेली होती आणि प्यायला पाणी नव्हतं. आज तिथं चांगल्या प्रकारचे हॉटेल आहेत. तुम्ही म्हटलं की बाबा आम्ही किल्ल्यावरून जाऊन आम्हाला जेवण बनवून ठेवू, जेवण तिथं असू शकतं. 5-6 हॉटेल झालेले आहेत व्यवस्थित. तिथे गाईड तयार झालेले आहेत. लोकांना रोजगार मिळालेला आहे. निंबू पाणी वगैरे विकणारे वरती जाऊन आपला निर्वाह करू शकतात. अशा पद्धतीने रोजगार निर्मिती झालेली आहे. लोकांना एक किल्ल्याचं महत्व समजतंय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय की आज आपण आहोत. आता तुम्ही 20-30 वर्षापूर्वी तुम्ही बघितलेले किल्ले आणि आजचे किल्ले यामध्ये खूप पडणझडण झालेली. आणखी 20 वर्षानंतर जेव्हा आमचे मुलं बघतील किल्ले त्यावेळेला आणखी पडणझडण झालेली असेल. पुढच्या पिढीला काय सांगणार आहे? शिवाजी महाराजांनी त्यांचा इतिहास जर कुणाला सांगायचं असेल, आपला हिंदुस्थानाचा जर अखंड इतिहास जर सांगायचा असेल तर हे किल्लेच आहेत. हे स्मारक जे आपण सांगू शकतो आणि त्यातूनच आपण बोलू शकतो ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे. हा इतिहास जपला पाहिजे. त्यासाठी हा किल्ला किंवा कुठल्या किल्ल्यावरती तुमच्या आसपासचा असेल त्या ऐतिहासिक वस्तू कुठली असू द्या तिथे जपली पाहिजे, ते दुर्ग संवर्धित केलं पाहिजे. तरच पुढच्या पिढीला या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या ट्रान्सफर होतील. नाही तर आपण इथं संपून जातो, दुसरं काही करत नाहीये. हा छोटासा प्रयत्न आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं जे की शिवाजी ट्रेल आणि मराठी साहित्याच्या वतीनं आम्ही जॉईंटली करतोय. आज भेटली आम्हाला संधी सगळं काही सांगण्यासाठी, त्याबद्दल धन्यवाद. खूप छान माहिती सांगितली तुम्ही. आम्ही छोट्या व्हिडिओमध्ये छोटं पाहिलं होतं, हे खूप झालं. आपल्याला आपल्या घराचा आवाज सापडतो. खूप छान सांगतात, म्हणजे कसं पुढच्या पिढीने पिढीला जायला पाहिजे, पुढच्या पिढीने जागे झाले पाहिजे. आणि तुमची माहिती आणि कार्य खूप छान आहे तुमचं. हे पुतळे स्मारक यांना आमचा सपोर्ट नाही. सरकारने वगैरे यांनी पैसा अशा ठिकाणी घालायला पाहिजे. आता तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चाने करताय. जर सरकारने त्यांच्या थ्रू त्यांच्या खर्चाने जर केलं तर अजून किती मोठं होऊ शकतं.
परत आहे पनवेल परत आहे